छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील इंद्रगडी प्राथमिक शाळेच्या आवारात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने परसबाग फुलविण्यात आली असून या परसबागेतील भाजीपाला मुलांच्या पोषण आहारासाठी वापरला जात आहे। शाळेचे मुख्याध्यापक भरत सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या आवारात 3 महिन्यांपूर्वी परसबाग तयार करण्यात आली होती। या परसबागेत टोमॅटो, मेथी, कोबी, फुलकोबी, वांगी, लसूण, कांदे, पालक, शेपू, भेंडी आदी भाजीपाल्याची लागवड केली होती। शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या प्रयत्नातून बहरलेली परसबाग सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे। शाळेचे शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी आणि शिपाई या परसबागेची नियमित निंदणी, खुरपणी, पिकांना रोज पाणी देणे आदी प्रकारचे कामे करून काळजी घेतात। परसबागेत फुललेला भाजीपाला हा विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी वापरला जात असून हा भाजीपाला पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकवला आहे। हवामान परिस्थितीनुसार भाज्यांची लागवड करण्यात आली आहे। त्याचबरोबर सर्व देशी वाणांचा वापर या परसबागेत करण्यात आला अशी माहिती शिक्षकांनी दिली आहे। यासाठी मुख्याध्यापक भरत सुपेकर यांच्यासह अविनाश नंढेराव, संदीप मोरे, अमोल चौधरी, रामधन सोनुने, रोहिदास मोरे, विजय साबदे, प्रशांत देशमुख, योगेश पवार, नितीन पाटील, संतोष हिवाळे, रुपाली पाटील, सविता पवार आदींसह विद्यार्थी परिश्रम घेत आहेत। मी इंद्रगडी प्राथमिक शाळेतील शिक्षक संदीप मोरे। आमच्या इंद्रगडी प्राथमिक शाळेमध्ये शाळेचे मुख्याध्यापक भरत सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेमध्ये गेल्या मागील 3 महिन्यापूर्वीपासून परसबागेची निर्मिती त्या ठिकाणी करण्यात आली। त्यामध्ये लसूण असेल, गोबी असेल, मेथीची भाजी असेल, पालक भाजी असेल, टोमॅटो असेल, अशा विविध पिकांची त्या ठिकाणी लागवड करण्यात आली। ते पिकं आता त्या ठिकाणी बहरलेत आणि त्याचा वापर या ठिकाणी शालेय पोषण आहारासाठी केला जातो। त्याला कुठल्याही प्रकारचं खतपाणी दिलं जात नाही, पूर्णपणे नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी ती पिकवली जाते। त्यातून विद्यार्थ्यांना शेती कशी केली जाते याचं सुद्धा त्या ठिकाणी मार्गदर्शन मिळालं आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने ही परसबाग या ठिकाणी फुलवण्यात आली। शाळेचे रखवालदार मामा तसेच शाळेतील विद्यार्थी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी ह्या परसबागेला पाणी देण्याचं काम, त्याचबरोबर त्यातील तण काढण्याचं काम या ठिकाणी करत असतात। त्यांच्या सर्वांच्या परिश्रमातून अतिशय सुंदर अशी परसबाग या ठिकाणी शाळेमध्ये फुललेली आहे। नमस्कार, मी मौली देवानंद बोलते। आमच्या शाळेमध्ये परसबाग विविध प्रकारची भाजीपाला लावलेला आहे। त्याच्यामध्ये कांदा, लसूण, टमाटे, बटाटे, कोबी, वांगे, मेथीची भाजी, पालक, फुलगोबी, पत्तागोबी असे विविध लावलेले आहे व आम्ही त्याला पाणी त्याची निगा राखतो, पाणी घालतो व त्याच्यातलं गवत काढतो आणि त्याच्या आजूबाजूचा कचरा सुद्धा उचलतो। धन्यवाद। आम्ही आमच्या शाळेतल्या परसबागेला पाणी टाकतो, त्याच्यातलं गवत काढतो। आम्ही अगोदर परसबागेत झेंडूचे फुलं लावलेले होते, ते आम्ही कार्यक्रमासाठी वापरायचो। या परसबागेमध्ये पाणी टाकतो, त्याच्यातलं गवत काढतो। या परसबागेमध्ये लसूण, गोबी, वांग, टमाटे, मेथीची भाजी, पालक इत्यादी पदार्थ लावलेले आहेत। प्रतिनिधी राम जोशी, NTV न्यूज मराठी, घाटनांद्रा, छत्रपती संभाजीनगर।